2 बॉलमध्ये 2 षटकार आलेत. तिसरा षटकार आला तर मात्र या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय दिनेशजी रसाळ यांच्याकडून 3000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. आणि इथे तिसरा देखील आलाय का? बॉल चाललाय वाईड लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक तिसरा षटकार ठोकलाय फलंदाज मंगेशनं. आज जणू काही घरूनच सेट होऊन आलाय. सेमीफायनलच्या मॅच मध्ये दर्जेदार बॅटिंग करत असताना 3 बॉल मध्ये 3 धमाके, 3 षटकार. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर सोमनाथची गोलंदाजी दर्जेदार चालू होती. आज संपूर्ण दिवसामध्ये त्याने प्रभावित केलं होतं आपल्या गोलंदाजीतून. परंतु जसा समोर मंगेश आला त्या मंगेशच्या बॅटमधून सोमनाथच्या विरोधामध्ये आलेले हे 3 मोठे फटके आणि धावसंख्या डायरेक्ट जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 18 वरती. यावेळी स्क्वेअर कट केला, फटका चांगला आहे. अलॉंग दी कार्पेट निघालाय बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. त्या ठिकाणी फिल्डर आहेत तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट केल्या जातील. पहिल्या 3 बॉल वरती 3 षटकार आले. त्यानंतर मात्र आलेली ही दुहेरी धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वरती. 3 ओव्हरची मॅच आहे. सेमीफायनलची मॅच जिंकला तर डायरेक्ट मेगा फायनलचं तिकीट तुमच्यासाठी कन्फर्म. यावेळी आणखीन एक चांगला फटका इनफिल्डच्या वरून केला. कव्हर मधून बॉल चालला डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. नजाकत भरा स्ट्रोक इथून पाहायला मिळतोय. मंगेशच्या पाठमधून आलाय चौकार. खिलवाड आता मात्र गोलंदाजाचा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जसा बॉल त्याचा रिलीज होते तसे मात्र फटके तसे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. पहिले 3 बॉल अगदी आपण जर पाहायला गेलं तर सीमारेषेच्या पलीकडे पाठवले. त्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर इथून आपण पाहताय एक डॉट बॉल आला. त्यानंतर मात्र दुहेरी धाव आणि त्याच्यानंतर मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये 24 धावा त्यानं बनवल्या. सतीशजी गोडबिंदे साहेब या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. मनापासून आपलं सहर्ष स्वागत साहेब. प्रत्येक जण या स्पर्धेसाठी जरूर भेट देण्यासाठी उपस्थित राहतो. त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करू. इथे देखील आपण पाहताय स्ट्रोक तर चांगला केला. हलक्या हाताने स्केअर केला. बॉल चाललाय डीप थर्ड मॅन मध्ये. तिथे त्या ठिकाणी फील्ड केलं जाते. तोपर्यंत तिसऱ्या दाबेचा प्रयत्न मंगेश वेगानं पलटलेत. डेंजर एंड झोन कडे होते परंतु पोहोचलेत. गुड रनिंग बिटवीन विकेट. सिंगल तिसऱ्या दाबेमध्ये कन्व्हर्ट केलं. 3 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 3 धाबेनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते तब्बल 29 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये तब्बल 5 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. शांताराम कोळंबे 2 बॉलमध्ये 5 तर 6 बॉलमध्ये 24 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. तो मंगेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आता सिद्धांत 2 बॉलमध्ये त्यानं 5 धाबा खर्च केल्यात तो गोलंदाजीसाठी. यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच इथे मात्र लगेच इशारा करतात की वाईट साठी रिव्ह्यू या ठिकाणी मात्र घेण्यात आला. पंचांचा हा रिव्ह्यू असेल चेक केलं जात आहे.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच आपण पाहताय ज्यावेळी फलंदाज पुढे आले होते त्यानंतर मात्र बॉल अगदी आतून बाहेर निघाला. राऊंड विकेटने फटका हवेमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी फार दूर आहेत. एक तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी शांताराम कोलंबे यांचा कॉल होता आणि ती देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते या दोन धाब्याच्या साह्यानं. आपण पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 31 वरती. 31 धाबा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी फुलल यांचा बॉल हलक्यातनं ड्राईव्ह केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघालाय. तोपर्यंत मिळेल एकच धाव. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 32 धावा धावफलक्यावरती. सेकंड ओव्हरमधील एक बॉलचा खेळ बाकी आहे. आणि समोर आपण पाहतात शांताराम कोळंबे जे डावकरी आताचे फलंदाज आहेत. काल क्वार्टर फायनलची मॅच मात्र त्यांनी फिनिश केली होती. जबरदस्त बॅटिंग केली होती. तेच आता मात्र सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅच चांगली होईल यात शंका नाही आहे कारण की संपूर्ण प्रेक्षक वर्ग याच मॅचसाठी थांबला. स्विच हिट केला. मिडल ऑफ द बॅट बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. पहिल्यांदा गोलंदाजाचा पाय स्टंपवरती लागलाय आणि त्याच्यानंतर बॉल लावला. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा आणि त्या एंडचा. ओके ओके.
सर वरती फलंदाज सेफ आहे आणि खाली पहिले गोलंदाजाचा पाय लागला, बेल साफ झाला. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजानं बॉल स्टंपवरती लावला, म्हणजे 1 रन इथून कंप्लीट असेल. मापी असावी टेक्निकल इश्यूमुळे थोडंसं तुमच्यापर्यंत पोहोचलं नव्हतं. त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा तुमच्या सेवेमध्ये हाजीर झालो आहे. ऑन साईडला फ्लिक केलं होतं आणि तिथून मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डरनं त्या ठिकाणी चुकी केली. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41. धावा धावफलकावरती. श्री 11 चांदई टीम बॅटिंग करते पहिल्या सत्रामध्ये. सेमीफायनल क्रमांक 1 नमो चषक 2025 पर्व दुसऱ्यातील गोलंदाज कैलास आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गोलंदाजी कैलास आतापर्यंत करत होता, परंतु फिल्डरनं आता मात्र चुकी केली आणि त्याचं रूपांतर अगदी 4 धाब्यांमध्ये झालंय. यावेळी देखील आपण पाहतो टॉपेज लागले, बॉल उंच हवेमध्ये उडाला आणि फिल्डर त्या ठिकाणी आले स्वतः. गोलंदाज आपल्या फॉलोथ्रूमध्ये पकडले कॅच आणि पहिली विकेट इथून मात्र मिळवल्या श्री 11 चांदई टीमची. फलंदाज बाद होत आहेत शांताराम कोळंबे. जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज, बरीच वर्ष क्रिकेट खेळतात, बराचसा क्रिकेटचा अनुभव आणि सातत्यानं एक चांगली इनिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ते शांताराम कोळंबे बाद झाल्यानंतर आता टेनिस क्रिकेटचा हार्दिक पांड्या मोठ्या मैदानाच्या आतमध्ये आला. मोठ्या मॅचचा मोठा हिरो वैभव थेर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी दाखल झाला 3ऱ्या क्रमांकावरती. आज खऱ्या अर्थानं स्वतःला प्रमोट केलं, 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आला. या ओव्हरमधील एका बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलं सत्र संपायला 1 बॉल बाकी आहे. मंगेश नॉट स्ट्राईक एंडवरतीच राहिला, त्याला स्ट्राईक नंतर मिळालीच नाही. 41 धाव संख्येवरती आतापर्यंत थांबलाय. शेवटचा बॉल फर्स्ट इनिंगचा पडल्यानंतर अंगावरती आला, स्केअर करता आलं नाहीये. वैभवला 1 धाव इथून कंप्लीट केली गेली. एकाच धाब्यावरती थांबलंय. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. लेग बायची आलेली सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचले 42 आणि टार्गेट आहे ते आता 43 धावसंख्येचं. 43 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलं. ते मात्र सोमजाई 11 मेचकरवाडी टीमच्या अगेन्स्ट.
थँक्यू डीजे, थँक्यू, धन्यवाद डीजे मास्टर. सेमीफायनलची मॅच आपण पाहताय. सुमजाई मेचकरवाडी त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 सांदई या दोन टीम दरम्यान. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत होती श्री 11 सांदई टीम. त्यांनी दाबा बनवल्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहताय. त्या म्हणजे 18 बॉलमध्ये 43 धावसंख्येचं टार्गेट. पहिलाच बॉल फुल लेनचा ऑन साईडला टर्न केला. डीपमध्ये फिल्डर आहेत काव कॉर्नरला. फिल्डिंग करतील, उचलणार, फेकी करतील तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होतात. फिल्डर आहेत बॅकअपला. पुनश्च एकदा तिसऱ्या धाबेचा प्रयत्न, लगेच पलटले. याच क्षणाची वाट पाहत असतात हे दोन फिल्डर. कधी एकदा बॉल हातातून निसटतोय आणि आम्ही धाव इथून कंप्लीट करतोय. 5 इथे एकच धाव होती, तिथे मात्र 3 धाबा त्यांनी कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. सुरुवात झाली आहे 3 धावसंख्येनं. त्यानं मात्र कैलासनं अकाउंट ओपन करून दिलं 3 या धावसंख्येनं. आता कैलास स्ट्रायकिंग एंडवरती वैभव थेरच्या विरोधामध्ये. यावेळी ड्राईव्ह करायचा होता, व्यवस्थित कनेक्शन झालं नाही. या फिल्डर आहेत, फेकी अचूक झाली आहे आणि पंचांकडे या ठिकाणी दाद मागितली आहे. पंच सांगतायत नॉट आउट. फलंदाज या ठिकाणी पोहोचलेत. क्विक बॉलवरती येऊन क्विक फेकी करणं गरजेचं आहे. तिथून मात्र एक धाव कंप्लीट झाली. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले 4. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. टार्गेट अगदी जर पाहायला गेलं तर 43 धावसंख्येचं आहे 18 बॉलमध्ये. एक बलाढ्य टीम तुमच्या समोर आहे, अगेन्स्ट आहे. त्या टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळ करायचा आहे. परंतु या हंगामामध्ये हे देखील विसरून जमणार नाही की या टीमनं देखील बलाढ्य टीमला परास्त केलं. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं. फलंदाजाला अगदी कोणतंही उत्तरच नाही या बॉलवरती, फक्त पाहतच राहावं लागलं. आता मात्र बॅट ड्रिल करून दाखवतात. स्विच इट खेळला असतं तर बॉल बाहेर गेला असता, परंतु ती वेळ निघून गेली आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती आल्यात. वैभव थेरचं हे षटक. यावेळी पडल्यानंतर आतमध्ये येत होता, त्याला हलक्या हातानं स्केअर केला. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगली फेडिंग पाहायला मिळतील. आणखीन एक सिंगलच इथून पाहायला मिळेल. वैभवच्या विरोधामध्ये कोणताही आता मात्र पाऊल उचललं जात नाहीये, मोठ्या फटक्यांसाठी जात नाहीयेत, कारण की हे षटक त्यांना देखील माहिती आहे फार महत्त्वपूर्ण आहे. वैभवचं हे षटक जितकं महत्त्वाचं आहे तितक्याच महत्त्वाची ही मॅच आमच्यासाठी आहे, कारण इथून जिंकलो तर डायरेक्ट मेगा फायनल. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे. फेकी देखील अचूकच आहे. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. वैभवच्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. 5 बॉलमध्ये 6 धावा. पहिल्या बॉलमध्ये आलेल्या 3, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर 2 सिंगल. आता मात्र शेवटचा बॉल. 4 धावसंख्येवरती संजू बॅटिंग करतोय. 2 धावसंख्येवरती कैलास. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस आता पाहायला मिळतात. आता मात्र जो मिड ऑन होता त्याला मिड ऑफमध्ये घेतला आणि आता लॉंग ऑनमध्ये त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला तैनात करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा प्लेयर त्या ठिकाणी चेंज केलाय. उमाजीला आता लॉंग मिड ऑफमध्ये थोडंसं वाईट ठेवण्यात आला. शांताराम कोळंबे यशांच्या मागून थोडीशी फिल्डिंग सेट करत असताना इथे मात्र जागा बनवली. डीप स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. आधीच मन बनवलं होतं या स्ट्रोकसाठी. शफल झाले, पुढे येऊन उभे राहिले होते. वैभवने बरोबर स्टंपवरती बॉल टाकला आणि तो बॉल अगदी कलेक्ट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे देखील पाठवला आणि फुल टॉस देखील होता. त्याच्यावरती मिळाल्या 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली 10. 43चं टार्गेट. 18 बॉलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 10. आता 12 मध्ये बनवायच्या आहेत. त्या इथून जर पाहायला गेलं तर 33. व्हाईट बॉल, परंतु स्वतः ऑफिशियल पंचांनीच मात्र रिव्ह्यू घेतलाय या व्हाईट बॉलसाठी. चेक केलं जाईल, शहानिशा केली जाईल या व्हाईट बॉलसाठी.
चिरागचा हा पहिला बॉल वाईड आहे की नाही हे मात्र चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आला. चिराग गोलंदाजीसाठी अप्रतिम कामगिरी कालच्या दिवसामध्ये देखील केली आहे. तोच चिराग आता गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल, पंचांकडे अपील, लाऊडली अपील, थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न शांताराम कोळंबे त्या ठिकाणी करतायत यशांच्या मागून. आणखीन एक डॉट बॉल, रायझिंग डिलिव्हरी पडल्यानंतर अगदी बॉलनं टेक ऑफ केलं, नाकाच्या समोरून निघून गेला. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात कैलासच्या विरोधामध्ये. जो कैलास ज्यानं आजचा दिवस गाजवला अक्षरशः त्याच्या चौकार षटकारानं, तोच कैलास आता थोडासा चाच पडतोय. स्विच हिट केला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. भव्य षटकार. 2 बॉल जरी डॉट आले असतील तरी परंतु तिसऱ्या बॉलवरती सरळ बॅटनं धाबा येत नव्हता, बॅटला वाकडी केली आणि सरळ बॉलला फेकून दिलं तो सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार आला. बॉल द्या बॉल मैदानामध्ये. 6 धाबा आल्या, 6 धाब्याने धावफलक जाऊन पोचले 16 वरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. कैलासनं या बॉलवरती 6 धाबा एकवटल्या. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी आपण पाहताय खाली पडले देखील परंतु नजर अगदी शेवटपर्यंत होती बॉलवरती. बॉलवरची नजर अगदी हटवलीच नाही. बॉल अगदी बाहेर येणारा होता, कटर होता, त्याला ओळखलं आणि बरोबर 6 धाबा या बॉलवरती पाहायला मिळाल्या. इथून देखील एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल उडवलाय. उमाजी त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना झेल ड्रॉप झाला परंतु एकच धाब इथून पाहायला मिळते. नाराज आहे स्वतःवरती, नाराजगी व्यक्त केली आहे. थोडासा ॲग्रेशन आपल्याला पाहायला मिळालं मैदानामध्ये आणि आमची KTC लाईव्हची संपूर्ण टीम ते सर्व गोष्टी कव्हर करताना या छोट्या छोट्या गोष्टी कव्हर केल्या जातात आणि त्या क्लिप देखील व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धांतची ते षटक, ती पकडलेली कॅच, यावेळी जागा बनवली, ऑन साईडला फटका केला. डीपमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. 1 ला डबलमध्ये कन्वर्ट केलाय. चांगली फेकी अचूक फेकी अगदी बाउंड्री लाईन वरून डायरेक्ट सॅकिंग एंडवरती विकेट किपरच्या हातामध्ये. इथून मिळाल्या 2 धाबा. 2 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचताय ते म्हणजे 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सात बॉलमध्ये अजूनही 24 धावसंख्येची गरज आहे. एकोणवीस झाल्यात. 7 मध्ये अजून 24 धावसंख्येची गरज. चिरागचा हा बॉल संजूसाठी. हा देखील फटका चांगला आहे. वाडिश लॉंगॉन मध्ये बॉल निघाला. त्या ठिकाणी फिल्डर आहे वैभव, त्याच्याकडनं चुकी झाली आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे, चौकार.
थँक्यू 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 धन्यवाद डीजे मास्टर धन्यवाद. 6 बॉल 20 धावसंख्येची गरज 23 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज मंगेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये 20 धावांचा बचाव करायचा आहे. समोर 6 बॉलमध्ये 9 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय कैलास. 6 मध्ये 14 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय संजू. सलामीची जोड सकली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. निघालाय मंगेश गोलंदाजीसाठी. पहिला स्विच हिट बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे थर्डमॅन मधून चौकार. 4 धावा. 6 मध्ये 20 धावसंख्येची गरज असताना पहिल्याच बॉलवरती चौकार आला. म्हणजे आता 5 मध्ये बनवायचे आहेत त्या 16 धावा. 5 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. जोपर्यंत कैलास आणि संजू मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत या मॅचला मजा येईल आणि शेवटपर्यंत ही मॅच जाईल यात शंका नाही आहे. कारण की भन्नाट फॉर्ममध्ये दोनही बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग करतात आणि ते आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोनही फलंदाज आपली विकेट टिकून मात्र एक चांगले इनिंग पेश करण्याचा प्रयत्न इथे करतात. जो 43 धावसंख्येचा 18 बॉलमध्ये टार्गेट आहे त्या टार्गेटपर्यंत जाण्याचा जरूर प्रयत्न करतात. चांगलं क्रिकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी देखील जर पाहायला गेली तर अप्रतिम राहिली आहे कैलासची. आणि आता फलंदाजीमध्ये देखील त्याची ती छाप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. 2 मोठे फटके जे स्विचिटच्या साह्यानं त्याच्या बॅटमधून आलेत. 6 मध्ये 16 हव्या होत्या आता 5 मध्ये हव्या. 6 मध्ये हव्या होत्या 20 आता 5 मध्ये हव्या त्या 16. धावसंख्या जाऊन पोहोचले 27. मंगेशचा नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा कैलास. यावेळी चांगला बॉल फटका फसलाय. मिस टायमिंग फिल्डर होते त्या ठिकाणी त्यांच्याकडनं चुकी झाली आहे. झेल तो ड्रॉप झाली आहे. मिळाली आहे दुसरी धाव देखील. पंचांकडे अपील आणि पंच इथून मात्र नॉट आउट सांगतायत. फलंदाज पोहोचलाय एवढ्या शपलाईनं एवढ्या गतीनं क्विक मागे फिरला होता कारण की त्याला सेकंड धाव हवी होती. 2 धावा इथून आल्या. 4 मध्ये बनवायचे 14. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक धाव ही महत्वाची आहे आमच्या टीमसाठी आणि त्याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करतीये ती मात्र बॅटिंग करणारी सोमजा 11 मेचकरवाडी टीम. श्री 11 सांदई टीमच्या अगेन्स्ट मंगेश गोलंदाजीसाठी हा बॉल चांगला होता. थोडासा उचली घेणारा होता त्याच्यावरती 2 धावा मिळाल्या. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी ओरफिश बॉल होता परंतु पुढे सरकले. बॅट बॉलचं टायमिंग चुकलं आणि तिथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी लोअर फुल टॉस बॉल होता. जाग्यावरून खेळला असता तरी देखील या बॉलवरती प्रहार पाहायला मिळाला असता परंतु मंगेश देखील हुशार आहे. जसं त्यानं ओळखलं फलंदाज पुढे सरकला त्यानं मात्र अक्कल लढवली आणि इथून डॉट बॉल टाकला. 3 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. शेवटचे 3 बॉल 14 धावा. मेगा फायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल. यावेळी फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हची पेशकश. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा आल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 35. 35 वरती बिनबाद 35 धावा धाव फलकावरती. मेचकरवाडी टीम बॅटिंग करतीये. 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 बॉल मध्ये आता हव्यात 8. काय मॅच जबरदस्त पाहायला मिळतीये. यासाठी केला होता अट्टा शेवट गोड बाबा. सेमीफायनलची मॅच आणि इतकी चांगली नमोचषक 2025 आपण पाहताय. पर्व दुसरं. प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाली. कालच्या देखील दिवसामध्ये प्रत्येक मॅच मध्ये अगदी रंगतता पाहायला मिळाली आणि तशीच रंगतता आता सेमीफायनल 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. कोणता संघ फायनल मध्ये दाखल होणार यासाठी आता मात्र इथून चालू असलेली लढाई आपल्याला पाहायला मिळतीये. 2 बॉल 8 धावसंख्येची गरज. शेवटचे 2 बॉल 8 धावा. मंगेश त्याच्यासमोर कैलास. कट केला. फिल्डर आहेत. बॉलला स्टॉप केला. हेच हवं आहे चांदई टीमला. जेवढा वेल खऱ्या अर्थानं नॉन स्ट्राईक एंड वरती राहील ते टीम साठी योग्य. 2 बॉल मध्ये हव्या होत्या 8. या बॉल वरती एक सिंगल आली. दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज बाद. आता 1 बॉल आणि कंपल्सरी 7 धावसंख्येची गरज. प्रवीण 1 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज.
शेवटचा एक बॉल 7 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका आला तरी देखील पराभूत व्हावं लागेल, कारण की स्पर्धेचा नियमच आहे कंपल्सरी चेसिंग. त्याच्यामुळं एक बॉलवरती 7 धावा तर बनवाव्याच लागतील. आता मंगेशने जर इथून एखादी चुकी केली तर मात्र ही मॅच पुन्हा एकदा उभी राहील सोमजा 11 मेचकरवाडी टीमसाठी. परंतु मंगेश निघालाय गोलंदाजीसाठी. एक बॉल 7 धावा. चांगला बॉल, डॉट बॉल टाकलाय. शेवटच्या बॉलवरती कोणतीही धाव आली नाहीये आणि थेट मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे. नमो चषक 2025 पर्व दुसऱ्याच्या श्री 11 चांदई टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. सोमजा 11 मेचकरवाडी. चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच डीजे 1 मिनिट, डीजे 1च मिनिट डीजे तुमचा घेतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मंगेश, ज्यानं 11 बॉलमध्ये धाबा बनवल्या 27 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहताय धावसंख्या बचाव करण्याचं काम केलं. तो मंगेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या मंगेश. प्रवीण